विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटिंग यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. खात्यांचे वर्गीकरण. यामध्ये मीनिंग ऑफ अकाउंट्स. An account is a summarized record of transaction relating to a particular person, assets, liability, particular head of expenses or income recorded at one place. In day-to-day business activity, a large number of business transactions take place. It affects the several account. At the end of certain period of time, it is necessary for the business to balance the account to find out the information like total capital, total liabilities and assets, total incomes and expenses, etc. of the business. Definition of account according to J.R. Botley. An account is summarized record of transactions affecting one person, one kind of property, or one class of gain or loss. And secondly, according to Carter, an account is a ledger record in a summarized from of all the transactions that have taken place with the particular person or thing specific. विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, लेख्याचं वर्गीकरण पाहत असताना लेख्याचा अर्थ पाहणे अत्यावश्यक आहे. म्हणून कार्टर यांनी लेख्याबद्दल केलेली जी डेफिनेशन आहे मी आपणासमोर मांडलेली आहे. बॉटली यांनी सुद्धा अकाउंट्सवर आपले डेफिनेशन व्यक्त केले आहे, तीही आपल्यासमोर मांडलेली आहे. लेख्याच्या, खात्याच्या जर अर्थ विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भात विशिष्ट संपत्ती, देयता, विशिष्ट उत्पन्न व खर्चावरील पदे तसेच विशिष्ट ठिकाणी नोंदविलेला खर्च ज्या खात्यामध्ये लिहिला जातो त्याला खाते असे म्हटले जाते. दिवसेंदिवस आज व्यापार क्षेत्रामध्ये होणाऱ्या व्यवहारांची संख्या सतत वाढत असून ही संख्या अनेक लेख्यांना प्रभावित करत असते. काही विशिष्ट कालावधीत तर व्यावसायिकाला काही खालील माहिती शोधण्यासाठी खात्यांचे म्हणजेच लेख्यांचे संतुलन करणे अनिवार्य असते. जसे आपण एकूण भांडवल असेल, एकूण देयता, एकूण संपत्ती असेल, एकूण उत्पन्न असेल आणि एकूण खर्च असेल इत्यादी. यामध्ये J.R. बॉटली यांनी आपल्या व्याख्येमध्ये आपले मत पुढील प्रमाणे व्यक्त केलेले आहे. त्यांच्या मते, बॉटलीच्या मते, खाते म्हणजे एका व्यक्तीवर, एका प्रकारच्या संपत्तीवर किंवा एका प्रकारचा लाभ किंवा हानीवर प्रभाव करण्याचा व्यवहारांच्या सारांश रूपाने केलेली नोंद म्हणजे खाते होय. यासोबतच R.N. कार्टर यांनीही लेख्याची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. खाते म्हणजे विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीच्या संदर्भात घडलेल्या सर्व व्यवहारांची सारांश रूपाने लेखापुस्तकात
केलेली नोंद होय. विद्यार्थी मित्रांनो, खात्यांचे वर्गीकरण करत असताना या प्रकरणामध्ये खात्याचं वर्गीकरण यालाच टाइप्स ऑफ अकाउंटिंग, रूल्स ऑफ अकाउंटिंग असं वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. मग हे खात्याचं वर्गीकरण करत असताना दोन भागात वर्गीकरण केलेलं आहे. जसे पर्सनल अकाउंट अँड इम्पर्सनल अकाउंट. यालाच वैयक्तिक लेखा, वैयक्तिक खाते आणि अवैयक्तिक लेखा अशा दोन विभागात खात्याचे वर्गीकरण केलेले आहे. यामध्येच वैयक्तिक खात्यामध्ये परत आपण तीन प्रकार पाडतो. वैयक्तिक खात्याचे परत तीन प्रकार पडतात, ज्यामध्ये नैसर्गिक वैयक्तिक खाते. नैसर्गिक वैयक्तिक खाते म्हणजे उदाहरणार्थ रमेशचे खाते, सुयशचे खाते, यशोदाचे खाते इत्यादी. पण हा खात्याचा प्रकार, या खात्याचं वर्गीकरण नैसर्गिक वैयक्तिक खात्यामध्ये केलं जातं. तसंच वैयक्तिक खात्यामध्ये दुसरा अजून एक प्रकार पडतो, तो म्हणजे कृत्रिम वैयक्तिक खाते, ज्यामध्ये उदाहरणार्थ कृषी केंद्राचं खातं असेल, राधिका स्पोर्ट्स खाते असेल, बँक ऑफ बडोदाचं अकाउंट असेल, बँक ऑफ इंडियाचं खातं असेल इत्यादी कृत्रिम स्वरूपाचं वैयक्तिक खातं, ज्याला नावानं ओळखलं जातं पुणे स्पोर्ट्स क्लब इत्यादी. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, वैयक्तिक खात्यामध्ये परत तिसरा प्रकार आपल्याला स्पष्ट करता येईल, तो म्हणजे प्रतिनिधिक वैयक्तिक खाते. या प्रतिनिधिक वैयक्तिक खात्यामध्ये काही अदत्त खर्च खाते, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट, पूर्वदत्त खर्च खाते, प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट आणि आगाऊ मिळालेले जे काही उत्पन्नाचे खाते आहे याचा समावेश यामध्ये केला जातो. मग हे झालं वैयक्तिक खात्यामध्ये एकंदरीत तीन प्रकार पडतात, ज्यामध्ये नैसर्गिक वैयक्तिक खाते, कृत्रिम वैयक्तिक खाते आणि प्रतिनिधिक स्वरूपामध्ये असणारं वैयक्तिक खाते. मग या तिन्ही प्रकाराच्या नंतर दुसरा प्रकार, ज्या खात्याच्या वर्गीकरणामध्ये मुख्यत्वे दोन प्रकार आहेत, त्यामध्ये वैयक्तिक खाते आणि अवैयक्तिक खाते. मग या अवैयक्तिक खात्यामध्ये अवैयक्तिक खात्याचे परत दोन प्रकार पडतात. यामध्ये इम्पर्सनल अकाउंटमध्ये दोन प्रकार पडतात, ते म्हणजे वास्तविक खाते, ज्याला आपण रिअल अकाउंट असं म्हणतो, आणि नामधारी खाते, ज्याला आपण नॉमिनल अकाउंट म्हणून ओळखतो. जसे जनरली आपण अकाउंटिंगचे रूल्स, टाइप्स ऑफ अकाउंटिंग त्याचं वर्गीकरण करत असताना आपण जनरली खात्याचे तीन प्रकार असे संबोधतो, ज्यामध्ये पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. मग यामध्ये वैयक्तिक आणि अवैयक्तिक, त्यामध्ये परत पुन्हा वास्तविक खाते आणि नामधारी खाते असे दोन प्रकार पडतात. मग या वास्तविक खात्यामध्ये मुख्यत्वे परत अजून रिअल अकाउंटमध्ये त्या रिअल अकाउंटचे दोन प्रकार पडतात. त्याचं वर्गीकरण करत असताना मूर्त स्वरूपाचं मूर्त वास्तविक खाते, ज्यामध्ये कॉम्प्युटर असेल, कॅश असेल,
मशनरी खाते असेल इत्यादी खात्यांचा समावेश मूर्त वास्तविक खात्यामध्ये होतो. आणि त्यासोबतच वास्तविक खात्याचा दुसरा प्रकार अमूर्त वास्तविक खाते, जे दिसत नाही, गुडविल, ज्याला आपण ख्याती खाते असं म्हणतो. त्यासोबतच एकस्वाधिकार खाते, त्यानंतर प्रतिलिपी हक्क खाते, या खात्यांचा समावेश अमूर्त वास्तविक खात्यामध्ये होतो. परत यानंतर नॉमिनल अकाउंट, नामधारी खाते. या नामधारी खात्याचे परत दोन प्रकार पडतात. यामध्ये दोन खात्याची विभागणी होते. यामध्ये पहिला आहे खर्च व नुकसान. खर्च व नुकसान, मग यामध्ये खर्चाची व्यवहार, स्टेशनरी असेल, काही खरेदी असेल, काही ॲडव्हर्टाइजमेंट असेल, जाहिरात असेल, खरेदी, लेखन सामग्री असेल, इत्यादीचा समावेश या खर्च व नुकसान या नामधारी खात्याच्या प्रकारामध्ये होतो. परत नामधारी खात्यामधील दुसरा प्रकार उत्पन्न व प्राप्ती. यामध्ये मी असं म्हणेन प्राप्त व्याज खाते, रिसिव्ड इंटरेस्ट अकाउंट, रिसिव्ड डिस्काउंट अकाउंट असेल आणि सेल्स अकाउंट, विक्री खाते असेल. या सर्वांचा समावेश हा नामधारी खात्यातील उत्पन्न व प्राप्ती याच्यावर होतो, यामध्ये समाविष्ट होतो. मग विद्यार्थी मित्रांनो, ईच टाइप ऑफ अकाउंट is explained below with examples. Firstly, personal account, वैयक्तिक किंवा व्यक्तिगत लेखा म्हणूनही याला ओळखले जाते. This account represent a person and group of person with whom business deals. These accounts are classified into following three categories. Firstly, number one, natural personal account, नैसर्गिक वैयक्तिक लेखे, वैयक्तिक खाते. Accounts relating to individual human being. For example, Mr. Ram's account, Mr. Sita's account, Mr. Sushant's account, Mr. Ramesh account, etc. Secondly, artificial personal account, कृत्रिम वैयक्तिक लेखे, कृत्रिम वैयक्तिक खाते. Artificial person means include account of organization, associations which are created by law. For example, Bank of India account, sports club account, Verma's trust account, any organization, any club accounts, ABC and company account, any related to artificial person, means include account of organization, associations which are created by law. And third, representative personal account, प्रतिनिधिक वैयक्तिक खाते किंवा वैयक्तिक लेखा. These accounts represent a certain person or group
of person in business dealing. Accounts relating to outstanding and prepaid items are called a representative personal account. Example, outstanding rent account, any outstanding income received in advance account, prepaid wages, etc. And secondly, classification of accounts, types of second, impersonal account, अवैयक्तिक खाते. These accounts represents assets and properties owned by the business. The following are the types of real account. Firstly, impersonal account, अवैयक्तिक खाते. Impersonal account are classified into following two categories. Two categories means one is real account and secondly tangible real accounts, intangible real account. Real account वास्तविक खाते. This account represents assets and properties owned by the business. The following are the types of real account. Firstly, tangible real account, मूर्त वास्तविक खाते, वास्तविक लेखा. Tangible real account means the assets and properties which can be seen, touched. Example, machinery account, motor car account, computer account, stock of goods, etc. etc. Next, intangible real account. Here, अमूर्त वास्तविक खाते. Intangible real account means assets which cannot be seen, touched or flat, but they can be measured in term of money. Example, goodwill account, patents account, trademark account, copyright account, etc. And thirdly, explain classification of accounts. Nominal account, नामधारी खाते. The account of expenses, losses, income and gains are called as nominal account. Nominal account means the account of expenses, losses, income and gains are called as a nominal account. Example, wages account, stationery account, salary account, depreciation account, commission received account, discount received account, etc. लेख्यांचे उदाहरणासह आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह विवेचन आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल, ज्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्समध्ये वैयक्तिक लेखा किंवा त्यालाच आपण व्यक्तिगत लेखा म्हणून ओळखतो. यामध्ये मुख्यत्वे पर्सनल अकाउंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो या तीन क्लासिफिकेशनवरच टोटल अकाउंटिंग हे अवलंबून आहे. म्हणून या क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स
यावर आपण आज सविस्तर असं डिटेल्स असं लेक्चर घेत आहोत. यावरच सर्व अकाउंटिंग अवलंबून असल्या कारणाने विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच हे जे ऑनलाईन लेक्चर आहे, निश्चितच आपण सतत जास्त वेळ ऐकून क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट चांगल्या रीतीने समजून घ्यावं. म्हणून क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटिंगमध्ये पहिला जो आहे वर्गीकरण करत असताना वैयक्तिक किंवा व्यक्तिगत लेखे, ज्याला आपण पर्सनल अकाउंट असं म्हणतो, व्यक्ती किंवा व्यक्ती समूहासोबत घडणाऱ्या व्यावसायिक व्यवहाराच्या लेख्यांचा वैयक्तिक लेखामध्ये समावेश होतो. असे लेखे 3 भागात विभागले जातात. यामध्ये पहिला भाग नैसर्गिक वैयक्तिक लेखे, नॅचरल पर्सनल अकाउंट. नैसर्गिक वैयक्तिक लेखे हे व्यक्तिगत व्यवहारांशी संबंधित असतात. उदाहरणार्थ उमेशचा लेखा, सुमितचा लेखा, रामाचा लेखा, सीतेचा लेखा, अकाउंट्स, सुदामाचा लेखा, वैभवचा लेखा, एक्सेट्रा. सेकंडली आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट, कृत्रिम वैयक्तिक लेखे. कृत्रिम व्यक्ती म्हणजे कायद्याने कृत्रिम व्यक्ती म्हणून मान्यता पावलेल्या संघटना असतील, संस्था असतील, विविध क्लब्स असतील, यांची व्यावसायिक दृष्टिकोनातून झालेल्या लेख्यांचा अंतर्भाव या कृत्रिम वैयक्तिक लेख्यामध्ये होतो. जसे की यामध्ये बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, एक्सेट्रा, XYZ कंपनी असेल, कंपनी अकाउंट असेल, किंवा मनोरंजन करणारे, करमणूक करणारे एखादं मंडळ असेल, एखादं चित्रपटगृह असेल, क्लब असेल, सांस्कृतिक कलामंडळ असेल, इत्यादी लेखे यांचा समावेश कृत्रिम वैयक्तिक लेखामध्ये होतो. यासोबतच पर्सनल अकाउंटिंगमध्ये तिसरा प्रकार जो म्हणजे प्रतिनिधिक वैयक्तिक लेखे, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. हे लेखे विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाच्या घडामोडीचे प्रतिनिधित्व करत असतात. यामध्ये अदत्त व पूर्वदत्त स्वरूपाचे व्यवहार या लेख्यामध्ये समाविष्ट केले जातात. जसे उदाहरणार्थ सांगावे झाल्यास अदत्त भाडे खाते असेल, आगाऊ मिळालेलं उत्पन्नाचं खातं असेल, अदत्त मजुरी असेल, इत्यादी व्यवहारांची नोंद प्रतिनिधिक वैयक्तिक लेखामध्ये केल्या जाते. मग यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटिंग पाहत असताना पर्सनल अकाउंट, सेकंडली इम्पर्सनल अकाउंट, अवैयक्तिक लेखा. मग अवैयक्तिक लेख्याचे 2 भागात विभाजन केलेले आहे, ते म्हणजे रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. यामधील प्रथम आपण रिअल अकाउंट, वास्तविक लेखे हे पाहणार आहोत. मालमत्ता आणि संपत्तीचे व्यवहार नोंदविण्यासाठी, मालमत्ता आणि संपत्तीचे व्यवहार नोंदविण्यासाठी जे खाते उघडले जातात त्यांना वास्तविक खाते असे म्हणतात. वास्तविक खात्याचे विद्यार्थी मित्रांनो परत खालीलप्रमाणे काही उपप्रकार पडतात. 2 प्रकारची उपप्रकार पडतात, ती म्हणजे नंबर 1 मूर्त वास्तविक खाते, टँजेबल रिअल अकाउंट. अशी मालमत्ता व संपत्ती जी डोळ्यांनी दिसते, ज्या संपत्तीला आपण स्पर्श करू शकतो आणि ज्या संपत्तीचे मोजमाप करता येते, अशा प्रकारच्या संपत्तीच्या लेख्यांचा अंतर्भाव ज्या लेख्यामध्ये होतो त्या लेख्याला मूर्त वास्तविक लेखे खाते असे म्हणतात, टँजेबल रिअल अकाउंट. यामध्ये मशनरी अकाउंट असेल, त्याला आपण यंत्र खाते असं म्हणतो, मोटार वाहन असेल अकाउंट असेल, गुड्स अकाउंट असेल, कॉम्प्युटर अकाउंट असेल, इत्यादी. यासोबतच वास्तविक लेख्यामधील दुसरा प्रकार सांगता येईल अमूर्त वास्तविक खाते, इनटँजेबल रिअल अकाउंट. मग ही अशी संपत्ती आहे जी डोळ्यांना दिसत नाही,
त्याला स्पर्शसुद्धा करता येत नाही, परंतु त्याचे पैशाच्या स्वरूपात मोजमाप करता येते, अशा संपत्तीच्या लेख्यांना अमूर्त वास्तविक लेखे असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, टँजेबल जी डोळ्यांनी दिसते, इनटँजेबल रिअल अकाउंट अशी संपत्ती जी डोळ्यांना दिसत नाही, त्याला स्पर्शसुद्धा करता येत नाही, परंतु त्याचे पैशाच्या स्वरूपात मोजमाप मात्र होते, अशा संपत्तीच्या लेख्यांना अमूर्त वास्तविक लेखे असे म्हटले जाते. यामध्ये उदाहरणार्थ सांगावयाचे झाल्यास गुडविल असेल, ख्याती असेल, लौकिक मूल्य असेल, एकस्वाधिकार खाते असेल, बोधचिन्ह खाते असेल, ग्रंथ हक्क असेल इत्यादी अकाउंटचा यामध्ये समावेश होतो. आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटिंगमधील तिसरा महत्त्वाचा, इम्पर्सनलमधील दुसरा खात्याचा प्रकार म्हणजे नॉमिनल अकाउंट, नामधारी खाते. यामध्ये खर्च आणि उत्पन्नाशी संबंधित असलेले व्यवहार या नॉमिनल अकाउंटमध्ये समाविष्ट केले जातात. म्हणून खर्च आणि नुकसान, उत्पन्न आणि प्राप्ती या संदर्भातील लेख्यांना नामधारी लेखे असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, नॉमिनल अकाउंट या प्रकारामध्ये नोंदी करत असताना खर्च आणि नुकसान, उत्पन्न आणि प्राप्ती या संदर्भातील लेख्यांचा समावेश ज्यामध्ये होतो त्यास नामधारी लेखे असे म्हणतात. जसे उदाहरणार्थ मजुरी खाते असेल, स्टेशनरीचं खातं असेल, सॅलरी अकाउंट असेल, डिप्रिसिएशन अकाउंट असेल, कमिशन रिसिव्ड असेल, डिस्काउंट रिसिव्ड असेल, डिस्काउंट पेड असेल इत्यादी बाबतीमधील सर्व खर्च व नुकसान आणि उत्पन्न व प्राप्ती या संबंधित होणारी सर्वच व्यवहार ही नॉमिनल अकाउंटशी संबंधित असल्या कारणाने नॉमिनल अकाउंटमध्ये या व्यवहारांचा समावेश होतो. मग विद्यार्थी मित्रांनो, नावे आणि जमा आपण नेहमी पाहतो. डेबिट साईड, क्रेडिट साईड, DR क्रेडिटल्या ज्यावेळेस आपण चर्चा करत असतो, मग डेबिट साईड नेमकं कशाला म्हटलं जातं? डेबिट अँड क्रेडिट. डेबिटला आपण शॉर्टमध्ये DR असं म्हणतो, क्रेडिटला शॉर्टमध्ये CR असं म्हणतो. लेफ्ट हँड साइड ऑफ अकाउंट इज कॉल्ड डेबिट, DR साइड. खात्याची मांडणी करत असताना आपण डाव्या साईडला, लेफ्ट साइड, डाव्या साईडला जी व्यवहार लिहितो त्या लिहिलेल्या व्यवहाराला, लिहिलेल्या कॉलमला डेबिट साइड असं म्हणतो. लेफ्ट हँड साइड ऑफ ॲन अकाउंट इज कॉल्ड डेबिट, डेबिट साइड. ज्याला विकलन खाते, मराठीमध्ये सांगत असताना विकलन खाते, नावे खाते, नावे साइड असं म्हटलं जातं. म्हणजे लेख्याच्या एकंदरीत खात्याच्या डाव्या बाजूला नावे बाजू असे म्हणतात. थोडक्यात अकाउंटच्या डाव्या साईडच्या व्यवहार जिथं नोंदणी होते त्या बाजूला नावे बाजू असे म्हटले जाते, डेबिट साइड. अँड लास्ट क्रेडिट साइड. क्रेडिट साइड राईट हँड, राईट साइड, त्याला आपण CR असं शॉर्टमध्ये म्हणतो. राईट हँड साइड ऑफ ॲन अकाउंट इज कॉल्ड क्रेडिट साइड. राईट हँड साइड ऑफ ॲन अकाउंट इज कॉल्ड क्रेडिट साइड. अकाउंटच्या, लेख्याच्या उजव्या बाजूला, राईट हँडला जमा बाजू असं म्हटलं जातं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो,
डाव्या साईडला नोंदवण्यात येणारे व्यवहार खात्याची डावी साईड, ज्याला आपण नावे साईड, डेबिट साईड म्हणून त्याला ओळखतो, तसंच क्रेडिट साईडच्या व्यवहाराला, उजव्या साईडच्या व्यवहाराला आपण क्रेडिट साईड म्हणून असं ओळखतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तरी असं आज वाटतं की क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट यावर आज आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. म्हणून मुख्यत्वे रूल्स ऑफ अकाउंट, टाइप्स ऑफ अकाउंट, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, जरी आपण पर्सनल आणि इम्पर्सनलमध्ये खात्याचे वर्गीकरण होत असले तरी आपण रूल्स ऑफ अकाउंट जनरली फर्स्टली किंवा टाइप्स ऑफ अकाउंट, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, ही 3 महत्त्वाची खात्याची प्रकार आपण नावे लक्षात ठेवावीत. त्याचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे, त्याचा तो रूल कशा पद्धतीनं वापरला जातो, यावरली सविस्तर चर्चा आपण पुढील तासिकेमध्ये घेणार आहोत. डेबिट साईड, क्रेडिट साईड, पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो, रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, हे आपण येणाऱ्या दुसऱ्या तासिकेमध्ये पाहू. आज याच ठिकाणी थांबू. थँक्यू.